मिळते तिथे टॉस वन झाले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जांताराचा खारडी संघ इथून फलंदाजी आकारतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ झाल्यात. विनीत यांना अगदी आपण पाहताय तर गोलंदाजी ट्रॅकवर हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता मिस्टर अजित या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. पंकज या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. एकेंडे विनीत आहे. जांताराचा खारडी आणि ग्रीशा 11 जांभूलपाडा या दोन संघादरम्यान ही लढत अगदी पाहायला मिळते. पहा ऑलरेडीच थोडासा व्यत्यय आला होता, सो आपण इथून थोडेसे फास्ट खेळा ही सर्वांनाच विनंती करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक स्थित केलाय तर मिड विकेट डीप मध्ये जात असताना पॉईंट डिझन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉट कव्हर पॉईंट अगदी आपण पाहू शकाल. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझन मध्ये आणि मिड ऑन रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट स्क्वेअर लेग अगदी घेतले गेले. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू बॅटची स्नेक लॉंग स्टॉप रिझनला नो स्टॉप. सरळ चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉलवरती नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झाला सरळ लॉंग स्टॉपला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज पंकजच्या बॅटमधून पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती अजित. बॉल चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप चांगली लाईन लेंथ या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या चौकाराची परतफेड या ठिकाणी करताना पाहायला मिळाला गोलंदाज अजित. आउटसाइड ऑफ हा चेंडू होता. अगदी लिफ्ट केला या चेंडूला आणि चांगली लाईन अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न आहेत. थोडीशी लेंथ अगदी आपण पाहताय त्याच दिशेने ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साईडला बळवलं गेलं. मिडॉन क्षेत्रामध्ये रणजित याला अगदी आपण पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं परंतु एक धाव रोखू शकत नाही. एकेरीच्या मदतीने 5 या अंकांवर हे धाव फलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी आकारावे लागेल. कारण की जे मोमेंटम कालच्या दिवसामध्ये होतं ग्रीशा 11 जांभूलपाडा या संघाकडे ते मोमेंटम आजच्या दिवसामध्ये सुद्धा राखलं गेलं असतं. परंतु इन मोमेंटला चुक्या झाल्या फलंदाजीच्या माध्यमातून. जिथून मी म्हटलं ना की जे बेसिक आहे त्याला सुद्धा यूज करावं लागतं हार्दिक क्रिकेटमध्ये. म्हणजेच ज्या दिशेने 12 चेंडू 12 धाब्यांची मॅच गमावल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स लेवल खाली होता परंतु या मॅचमध्ये ते सर्व काही विसरावं लागेल. द्विधा मनस्थितीमध्ये हा फटका मारण्याचा मानस मागे गेले नाही, पुढे आले नाही. जाग्यावरून खेळण्याचा हा प्रयत्न विनीतच्या माध्यमातून. असं म्हणतो ना आपण की मोबाईलमध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे, क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. अगदी जाग्यावरून खेळले आणि जिथून बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक अजय यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. नक्कीच फुटवर्क साथ देत नाहीये विनीतला. या बॉलवरती फुटवर्क साथ दिली आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग हँड अँड सम षटकार विनीतच्या बॅटमधून. उत्तुंग षटकार. चांगला स्ट्रोक. अगोदरच्या चेंडूवर फुटवर्क नव्हतं परंतु हँड आय कॉर्डिनेशन आता या चेंडूवर पाहायला मिळालं. जाग्यावरून खेळले. रीच खूप मोठी आहे या फलंदाजाची आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल बेनिफिट सुद्धा मिळालं. आणि काय जबरदस्त हा फटका आणि काय कॅप्चर झाले कॅमेरामॅनच्या माध्यमातून. अप्रतिम. 6 धावा येत आहेत. 6च्या मदतीने 11 अंकांवर धाव फलक. सॉफ्टहँडने खेळले हलक्याच्या हाताने. आता ही मानसिकता योग्य पद्धतीने होत असताना याला म्हणतात इनिंग बिल्ड करणं. याला म्हणतात स्वतःच्या विकेटचं महत्व जाणणं. या अगोदर जी चुकी करत होता विनीत पाटील ती चुकी आता दुरुस्त करण्याचा हा मानस आहे. म्हणून क्रिकेटमध्ये कधीही जी चुकी झाले ना त्या सुधारण्याकरिता नक्कीच प्रयत्न करा. अगोदरच्या चेंडूवर षटकार आला होता तो षटकार अगदी दाखवला जातोय. काय जबरदस्त पद्धतीचा बॅकलिप होतं आणि अप्रतिम पद्धतीने अगदी हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल आकाशाला गवस निघालून सरळ निघून गेला लॉंग ऑन सीमारेषा पार. आणि तदनंतर सॉफ्ट हँडने खेळला. एक सिंगल घेतली. सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. 12 या अंकांवर नन जांताराचा खारडी हा संघ. 12 धावा स्कोर करते आपण पाहतोय. समोरच्या रेडिंग बॉलरला टार्गेट करण्याचा प्रयत्न ठिकाणी केला विनीतने आणि त्याच्या बॅटमधून चांगलाच धावा येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला फलंदाज पंकजच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये या स्पर्धेमध्ये करताना आपले छाप सोडणारा या ठिकाणी गोलंदाज अर्थातच नागेश यांना आपण पाहतोय. बेल्टमधील एक ग्रेट ऑलराऊंडर आणि एक चांगला ॲथलेटिक आपण पाहतोय. फिटनेस अप्रतिम राहिले या गोलंदाजाची आणि बॅटिंगमध्ये सुद्धा तितकंच प्रभावित केलंय. म्हणजे ऑलराऊंडर वन साइड हिरो
या स्पर्धेमध्ये तो रोल प्ले केलाय गोलंदाज नागेशने. अजून सुद्धा काम संपलेलं नाहीये. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की वन साइडेड हिरो आहे, आतापर्यंत योग्य ती कामगिरी झाली, परंतु तीच कामगिरी या मॅच मध्ये सुद्धा आवश्यक असेल. म्हणून म्हटलं ना की आलेली प्रत्येक मॅच एक नवीन चॅलेंज आहे तुमच्या समोर, आणि या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक काम नेहमीच ठरवत असतं. आता 12 अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. एक षटकाचा गळे ते समाप्त झालाय. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं बंधन. आता 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जातील. नागेश सुरुवात करेल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागली. षटकार मानला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं फील्ड होत आहे त्या दिशेने. अगदी आपण पाहताय कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळतंय. आता योग्य त्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी व्हॅरिएशन या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजेच प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी एक वेगळंपण जे गोलंदाजाने दाखवलं आणि तेच आतापर्यंत कारगर साबित झाले. हार्दिक, हो नक्कीच. जे नवीन आपण पाहिलंय या मॅच मध्ये सुद्धा नागेशकडून तीच अपेक्षा असणार आहे. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळला होता, या बॉलवरती सरळ बॅटचा उपयोग फोर्स केलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. विनीतच्या बॅट मधून षटकार क्रमांक 2. चांगला स्ट्रोक होता. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा देऊन बसले नागेश. आणि तदनंतर मी म्हटलं रीच खूप मोठी आहे या फलंदाजाची. आणि आता अगदी आपण पाहताय इंजिन गरम झालंय असंच म्हणावं लागेल. फटका सुंदर होता प्रतिम, आणि सरळ लॉंग ऑफला क्लिअर केलं आणि चेंडूवर अगदी 6 धावींची मोहर उमटवली गेले. कुठे पेच लेन डाऊन साइडला पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. वन बाउन्स इंटू द फेन्स. मिळतील धावा 4. आता कणखरता फलंदाजीच्या माध्यमातून विनीतच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान. थँक्यू डीजे. काय शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय विनीतचं. एकाकी झुंज मैदान छत मध्ये देण्याचा प्रयत्न तो करतोय. 22वा स्कोर कार्ड लागलाय. 3 चेंडूंचा क्रेडिट झाला आणि मागच्या 2 बॉलवरती रिझल्ट आपण पाहिलाय षटकार आणि चौकार. चेंडू क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती नागेश यांना आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट या बॉलवरती या ठिकाणी या बॅटल मध्ये थोडंसं पुढे येताना आपण पाहिले नागेशला. या दिवशी 2 बॉलवरती विनीतचा बोलबाला राहिला होता, परंतु या बॉलवरती कमबॅक करतायत गोलंदाज नागेश. चांगली लेंथ होती यावेळेस. हलकीशी मात्र आपण पाहू शकाल चेंडू थोडासा लो झाला होता, ज्याला आपण म्हणतो ना की टेल होत होता. आणि त्याच पद्धतीने अगदी आपण पाहताय जोरकस मारण्याचा प्रयत्न. बीट झाले 22 अंकांवर. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न. धावचित होण्याची संधी आहे, परंतु फेकी परिपूर्ण स्क्वेअर झाली. आणि ओहो, क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळाला इंडिया गेट. एक इंडिया गेट आपण पाहिलाय मुंबईमध्ये, एक पाहिला दिल्लीमध्ये, आणि पंचांचा पंजा यावेळेस होतोय समाप्त. याला म्हणतात खंडाल्याच्या घाटामधील बोगदा, आणि बोगद्यातून चेंडू झालाय 5. 5 चेंडूवर मिळतील 5 धावा. जिथे एकंदरीत खऱ्या अर्थानं फक्त 1 धाव होती, तिथे तब्बल 5 धावा. म्हणजे एक मोठा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक जमीन आसमानचा फरक मैदानामध्ये पाहायला मिळाला. मध्ये सुद्धा पाहू शकाल थोडेसे लेट झाले, आणि लेट होत असताना चेंडू मात्र थेट निघून गेला बाउंड्री लाईन सीमारेषा पार. आता या महत्वाच्या धावा आहेत. आता इथून जेवढ्या धावा क्रुशली जॉईंट होतील तेवढा कॉन्फिडन्स लेवल वाटेल. याला म्हणतात दैवत येतं आणि कर्म नेतं. त्याच पद्धतीचं चित्र अगदी आपण पाहताय. 27 अंकांवर 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर मोठा फटका मारण्याचा मानस. यावेळेस संधी आहे, कमबॅक होईल का? त्या दिशेने क्षेत्ररक्षक हो अगदी या पोझिशन मध्ये तर आले होते, सातत्याने खेळताना पाहायला मिळत नाही, परंतु आज अगदी आपण पाहता आपल्या संघाकरिता मात्र त्या दिशेने आहेत. तुम जैसे देवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे देवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का माना है दोस्तों. फार रिप्ले मध्ये अगदी पाहू शकाल चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये होता. एलिव्हेशन फार मोठ्या प्रमाणात त्या दिशेने क्षेत्ररक्षक आले होते, परंतु ओहो झेल अगदी ड्रॉप झालाय. थोडीशी हाताची ओंजळ विस्कटली होती, पोझिशन मध्ये व्यवस्थित आले नव्हते, आणि जेणेकरून सराव नसेल रेग्युलरली, आणि चेंडू मात्र जास्तीत जास्त फ्लाय होत होता. आणि त्या दिशेने ओहो चेंडू हातातनं निसटला, आणि पनिशमेंट स्वरूपी थोडासा फेसला सुद्धा चेंडू लागलाय. स्कोर कार्ड 28 अंकांवर हे धावफलक आहे आतापर्यंत. 29 माफ करा 29 अंकांवर हे स्कोर कार्ड. 28 अंकांवर धावफलक माफ करा. 5 धावा आल्या होत्या 1 चेंडूवर, आणि त्याच अगदी आपण पाहताय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा.
29 धावा. स्कोर कार्ड पुन्हा एकदा करेक्शन केलं जात आहे कारण की शेवटच्या चेंडूवर 2 धावा अगदी पळून काढल्या जात आहेत. 29 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2 षटकांचा खेळ अगदी इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर अजित याला अगदी आपण पाहत आहे. ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. चांगली लाईन, चांगली लेंथ, विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा हा मनसुबा. एक स्वॅग आहे अजितकडे. गोलंदाजी जेव्हा जेव्हा करतो ना त्यावेळेस अगदी आपण पाहत आहे परिपूर्ण अगदी एफर्ट्स लावण्याचा मानस आहे. थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली आहे. स्लिंगी ऍक्शन अगदी आपण पाहू शकाल. ग्रिप हलकीशी मात्र थोडीशी कट झाली ऑफस्टंपच्या बाहेर आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. ऑन साईडला लयबद्ध आहे. आता रोखणं नामुमकिन. आला रे आला. विनीत पाटील आला. 6 मॅक्झिमम. काय फटका आहे. जबरदस्त एफर्टलेस फटके. जागोजागी खेळण्याचा हा मानस. अप्रतिम पद्धतीचा हा फटका होता. फेकून दिला चेंडूला पुन्हा एकदा 6 धावेंकरिता 35 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर हलकासा खाली राहिला यावेळेसचा चेंडू. टप्पा ज्या वेळेस आपण पुढ्यात देताय ना त्यावेळेस अगदी फलंदाज हावी होत आहेत आणि जशी लाईन लेन खेचली जाते फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतो. हार्दिक नक्कीच या ठिकाणी रेड केलं होतं समोरच्या बॅटरला कारण या आधीच्या बॉलवरती षटकार आला होता आणि तिथे हाफ फॉली होता. हा टप्पा थोडासा मागे घेतला आणि त्याचा रिझल्ट चांगला पाहायला मिळाला. अजित सडी बॉल आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलं होतं परंतु इथून बेनिफिट मिळालाय गोलंदाज अजितला. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळत असताना चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 4 चेंडूंचा या ठिकाणी झाला. 1 षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये परंतु 3 डॉट बॉल सुद्धा येताना आपण पाहिलं. तर येणारे 2 चेंडू जे आहेत ते येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत अजितच्या दृष्टिकोनाने आणि येणाऱ्या 2 बॉलवरती इथून मोठे फटके खेळू द्यायचे नाही आहेत विनीतला. परंतु मैदानाच्या आतमध्ये विनीत ॲग्रेसिव्ह झालाय आणि त्याच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्यासाठी तो तत्पर होता जरूर परंतु टायमिंग चांगला नव्हता. प्रॉपर कनेक्शन जर आपण पाहिलेला नाही या बॉल होती. विकेट जाताना पाहायला मिळतोय. विनीतला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. चांगली निघ होती. विनीत याची अगदी आपण पाहता वॅगन व्हील अगदी दाखवलं जातं आणि समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळल्यात जिथे लॉंग ऑफ लॉंग ऑन वाईडिश काउकॉर्न रिझन ते मोठे फटके अगदी दाखवले गेले आणि 28 धावेंचं महत्वाचं योगदान. बऱ्याच प्रतीक्षेनंतर विनीतचा परफॉर्मन्स अगदी पाहायला मिळाला आणि तो अतिशय क्रुशल मुवमेंटला अगदी आपण पाहतोय. चेंडू हवाय मैदानाच्या दिशेने आशुतोष एक सुंदर झेल टिपला अगदी बाउंड्री लाईन लगत. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता आणि थोडासा जो मॉइश्चराइज आहे ना तो थोडासा चेंडूला मात्र आतमध्ये खेचून आणला आणि बाउंड्री लाईन सीमा रेषे लगत अगदी आपण पाहता आशुतोषाने एक चांगला झेल अगदी परिवर्तित केला. मदन आहे नव्याने फलंदाज ज्याने मागील सुपर ओव्हर मध्ये 2 महत्वाचे 2 मोठे फटके खेळले होते. सिक्सर किंग या नावाने मात्र संबोधित आहे या परिसरामध्ये. आता त्याच पद्धतीची कामगिरी ही पुन्हा एकदा करावी लागणार आहे कारण की परिपूर्ण स्टेज मदन करिता सुसज्जित झालाय. 35 या अंकांवर स्कोर काढा 1 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अजितने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश या ठिकाणी प्राप्त करून दिले कारण विनीत मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाला होता आणि आक्रमक रूपात मैदानामध्ये आपण पाहिलं होतं विनीतला. त्याची विकेट या ठिकाणी गेले. नवीन फलंदाज मदन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅचमध्ये मदनचा जर विचार केला तर सुपर ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं तो हिरो बनला होता. आता या मॅचमध्ये सुद्धा हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे. सिक्सर किंग असं म्हटलं जातं आणि पहिल्याच बॉलवरती इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तडमॅनला चेज मोठा असणार आणि सरळ बॉल निघून जातोय. तडमॅनला क्लिअर करत येतोय चौकार. 39 फलकावरती लागले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बरोबर 13च्या सरासरीने या ठिकाणी धावा येऊ लागल्यात. नाईन रन्सनं काढ 1 गडीच्या मोबदल्यात जाणता राजा खारडी हा संघ अगदी आपण पाहत आहे. ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ थोडासा कुठेतरी मात्र द्विधा मनस्थितीमध्ये असेल कारण की धावा मोठ्या प्रमाणात गेल्यात कारण की विनीत्याने एक चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्या सुरुवातीमध्येच अगदी आपण पाहत आहे मोठ्या फटक्यांची निवड होती. मदन आहे नव्याने फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर अगदी कट केलं स्कोर ऑफ द विकेट आणि तडमानला बीट करून 4 धावा पहिल्या चेंडूवर.
म्हणजे जांताराजा खार्डी संघाला हार्दिक इथे काय करायचं आहे. आता इथून जी स्थिती आहे 13च्या सरासरीने जर गेले तर आतापर्यंत जी प्रतीक्षा होती की 50 धावा आजच्या दिवसामध्ये जातील की नाही ती प्रतीक्षा सुद्धा आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक जाण्याचा मानस आहे. परंतु इथून कशा पद्धतीने गोलंदाजी होईल हे सुद्धा पाहण्यायोग्य. पंकज आहे या स्पेलमध्ये. पंकज टू पंकज एकाच राशीचे दोन्ही खेळाडू आता आमने सामने असतील. पंकजचा पहिलाच बॉल हुक करत असताना आणि बॉलला सल पाठवून दिलाय लॉंग लेगच्या बाहेर येतोय षटकार. फलंदाज पंकजच्या बॅट मधून पॅटर्न आपण पाहिली होती. पंकज एका बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु फलंदाज पंकज या ठिकाणी हवी झालाय. पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार. खराब चेंडू होता. ज्या चेंडूवर अगदी आपण पाहताय मोठा स्ट्रोक येणं साहजिक होतं कारण की अगदी जास्तीत जास्त मागे चेंडू होता. लाईन परिपूर्ण आपण पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर होतं आणि काय जबरदस्त पद्धतीने पिक केलं. हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला या स्ट्रोकला आणि सरळ फेकून दिलं. लॉंग लेग सीमा रेषा पार 6 धाब्यांकरिता 45 रन्स ऑन अ कार्ड. एक गडीच्या मोबदल्यामध्ये पहा जी सुरुवात मिळाली होती त्या सुरुवातीलाच अगदी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता पंकज सुद्धा मागे राहत नाहीये. ज्याने मात्र 5 चेंडू गणिक 13 धावा त्याच्या बॅटमध्ये अगदी आपण पाहिला. एक मोठा फटका अगदी आला आणि ज्याने कॉन्फिडन्स लेवल हा पुन्हा एकदा वाढेल पंकजाचा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पंकज. पंकज टू पंकज या बॅटलमध्ये पहिल्या चेंडूवर तर वर्चस्व राहिलं फलंदाज पंकजाचं. गोलंदाजी ट्रॅकवर काय फटका आहे अप्रतिम. स्क्वेअर ऑफ द विकेट. झालाय चेंडू रफू चक्कर. स्वीपर कव्हर हाय अँड हँडसम. एक फ्लॅट षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. क्रिकेटचं हे सौंदर्य दाखवणारे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटका पाहायला मिळाला स्वीपर कव्हरला इनसाइड आउट. क्रिकेटचं या ठिकाणी सौंदर्य दाखवलं. द ब्युटी ऑफ क्रिकेट आणि ती ब्युटी या शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रूम मिळाला होता जागा मिळाली होती आणि रूमचं भाडं किती महाग आहे हे दर्शवलं पंकजाने. ऑन द टोज खेळला आणि काय महत्वाचा फटका होता. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. सुंदर वाजंत्री ऐकायला मिळाली आणि सरळ चेंडू 6 धावेंकरिता 51 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. यावेळेस ही लेन चांगली आहे. ही लेन थोडीशी महत्वाची होती कारण की या अगोदर थोडासा अगदी डाऊन द लेग आला होता त्यावर मोठा फटका. आउटसाइड ऑफ आला होता त्यामध्ये जास्तीत जास्त रूम मिळाला. परंतु या चेंडूवर आपण पाहताय हलकीशी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा मनसुबा. गुटलेन स्पॉटवरनं बाउन्स झाला. बीट झाले फलंदाज. डॉट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स वरती बीट केलं होतं. या बॉलवरती आपण पाहिलं ज्यापणे व्हेरिएशन आपण पाहिले पंकजच्या मदतीतून. यादीच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक पाहायला मिळाला. हा बॉल फेकवान होता. वेगीवरती या ठिकाणी चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं गोलंदाज पंकजचं. पहिल्या 2 बॉलचा जर विचार केला तर पहिल्या 2 बॉलवरती ती विचारसरणी थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज पंकजची. परंतु मागच्या 2 बॉलवरती चांगला माइंडसेट पाहायला मिळालाय आणि जवळजवळ 6 मॅच नंतर तो 50चा आकडा अगदी हार्दिक इथे कंप्लीट झालाय. जांताराचा खार्डी या संघाचा 51 या अंकांवर अगदी एक गडी बाद अशी स्कोर कार्ड आहे. 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर इथून पंकजने कमबॅक केलाय. 2 लागोपाठ डॉट बॉल आलेत. अगुडप्याची लेन पुन्हा एकदा पिच खेळलाय. सूप ऑफ स्ट्रोक. अप्रतिम बॅकफुट पंच. 6 मॅक्झिमम. पुन्हा एकदा तीच चुकी. रूम मिळालं जागा मिळाली आणि पुन्हा एकदा इनफिल्डच्या वर्ण अगदी चेंडू फील्ड झाला. काय जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक ऑन द टोज पुन्हा एकदा. आणि अगोदरचा जो फटका आला होता जणू काही त्याची हायलाइट आहे की काय त्याच पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साईडला पंकजच्या बॅटमध्ये आता लयबद्ध फटके अगदी पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूकडे एक दबाव आहे दडपण आहे. आता एक एंडने धावा येत आहेत. दुसऱ्या एंडने मात्र थोडीशी मिसफिल्डिंग होत असताना आणि थोडासा वेळ घेतला त्यामध्येच 2 धावा अगदी कंप्लीट झाल्यात. काय फलंदाजी होत. 59 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. जांताराचा खार्डी या संघ 4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. एक वॉच आम्हाला सापडले ते जर कोणाचं हरवलं असेल तर आपण ओळख पटवून घेऊन जायचंय. ते वॉच आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. 59 रन्स ऑन अ कार्ड 59 या अंकांवर हे धाव फलक. आता इथून कशा पद्धतीने अगदी आपण पाहताय 59 धावा स्कोर कार्डवर अगदी पाहायला मिळत आहेत.
चांगली धावसंख्या. जिथे मी म्हटलं ना की जो सूर सापडला सुपर ओव्हर नंतर 2 गुण अगदी आले आणि तदनंतर कॉन्फिडन्स लेवल अगदी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. म्हणून हीच लीग फॉर्मॅटची खऱ्या अर्थाने गंमत आहे. कधी कधी असं आपण म्हणतो ना की जो संघ बाहेरच्या दिशेने जातो तो कधी आतमध्ये येईल हे सांगता येत नाही. खूप चांगले स्ट्रोक अगदी दाखवले जातात. हायलाइट पंकज वर्सेस पंकजच्या या बॅटलमध्ये पंकजने बाजी मारले असंच म्हणावं लागेल. आता एक एंडने अगदी तंत्रशुद्ध फटके होते ज्याने अगदी आपण पाहताय स्ट्रोक सुद्धा क्लासिकल अगदी होते. हा फटका दर्जेदार होता जो पॉइंट रिझन मधनं अगदी खेचला गेला. कठीण होता परंतु सत्यामध्ये साकारलं पंकजाने आणि अप्रतिम फलंदाजीचं कृत्य करण. 59 अंकांवर धावफलक एक मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर आहे. आणि मदन दलवी आता स्ट्राईक एंडला बॅटर तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर आशुतोष या स्लॉग ओव्हर मध्ये सुरुवात करेल. काय फटका अप्रतिम. त्याच दिशेने मिरिट खेळलेत आणि आता मात्र ती मिरिट संघाच्या हिताकरिता जात असताना अप्रतिम फलंदाजी. याला म्हणतात एकाला बघून दुसऱ्याने रंग बदललेत. मिळतील धाबा 6. पुन्हा एकदा VGPL षटकार. पाकफुट पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्लॅश केलं होतं आणि सरळ बॉलला बरोबर कव्हर पॉइंटला हा षटकार ठोकलाय. धमाका मदनच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. स्लॉग हिटर आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून स्लॉग हिटर आहे. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 65च्या घरामध्ये 65 फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न कव्हर शतशक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम मिळेल या बॉलवरती सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. टीमची टोटल 66च्या घरामध्ये. जोराने स्लाइस केलं होतं या चेंडूला. पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षण होत असताना एक सिंगल धाव येते. खूप महत्वाच्या धावा आहेत 66 या अंकांवर. पंकजाने 10 चेंडूंमध्ये 27 धावा म्हणजे 270च्या स्ट्राईक रेटने तो खेळी करतोय. तर एक एंड गणिक अगदी आपण पाहता एक चौकार षटकार आणि तदनंतर सिंगल 3 चेंडू गणिक 11 धावेंवर मदन याची खेळ होत असताना 66 या अंकांवर हे धावफलक. कालच्या दिवसामध्ये थोडासा उलटा पुलटा गेम झाला होता. सुरुवातीमध्ये धावा आल्या होत्या सकाळ अगदी आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु तदनंतर मात्र 12च्या नंतर धावा कमी झाल्या होत्या. परंतु आज उलट झालंय. आज सुरुवातीमध्ये धावा कमी आल्या 12 वाजून गेल्यानंतर धावेंचा वेग वाढलाय. 66 या अंकांवर स्कोर कार्ड आहे आणि आणखी धावा त्यामध्ये ऍड होतील का ही दाट शक्यता आहे. परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने सुसज्जित त्याने टिपलाय चूक झेल. संपलाय फलंदाज पंकजाचा खेळ. 66 या अंकांवर दुसरा धक्का जाणता राजा खार्डी या संघाला. हार्ट ट्रॅकरचा वापर या बॉलवरती केला होता. ऍडजस्ट करता आला नाहीये. टायमिंग चांगलं नव्हतं या बॉलवरती आणि या विकेट गमावले गेले. परंतु पंकजने चांगली बॅटिंग केली. चांगला धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. चौकार षटकारांचा वर्षाव त्याने केला मैदानामध्ये आणि ज्या पद्धतीने जी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती येण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. विकेट सॅक्रिफाईस केली गेली. अजून एक विकेट या ठिकाणी गमावला जातो या ओव्हरमध्ये. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी गमावले गेलेत. विकेटचं पतन झालंय. धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागतंय. सॅक्रिफाईस विकेट असेल. दिलीप होते स्लाइस करण्याचा प्रयत्न परंतु मदनला स्ट्राईक मिळणं ही महत्वाची बाब होती. आशुतोषने कलेक्शन केलं. मदन आहे स्ट्राईक एंडला आणि त्याने केले स्ट्राईक. सिक्सर किंग मदनच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट. मॅक्झिमम हिट 6 धावा. कडक फलंदाजी. जी लय सापडलंय त्या लयने जाण्याचा मानस. मदनच्या बॅटमधनं हा दुसरा तगडा प्रहार. 72 या अंकांवर 3 गडी बाद. एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाणता राजा खार्डी हा संघ आणि खऱ्या अर्थाने जागलाय. विशेष करून महत्वाच्या सामन्यामध्ये. वॉच केलं. शेवटचा अंतिम चेंडू अगदी आपण पाहता हवेमध्ये आहे. आशुतोष या झेल खाली तो चुकी करणार नाहीये. थोडासा निराश असेल कारण की लेन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली होती या अगोदरच्या चेंडूवर. परंतु आता गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन अगदी संघाच्या कामास आलंय. परंतु काय फलंदाजी राहिले जाणता राजा खार्डी या संघाची. विशेष करून ज्यामध्ये जी सुरुवात पाहायला मिळाली ना विनित्याची ती खूप काणखर होती आणि तदनंतर जो फिनिशिंग टच दिला पंकज आणि तदनंतर मिस्टर मदन याने तो सुद्धा खूप उल्लेखनीय होता. एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये संघ आहे. 72 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 73 धावेंचं लक्ष इथून समोर असेल परंतु समोरच्या एंडने
मात्र कशा पद्धतीने फलंदाजी होईल ग्रीशा 11 जांभूलपडा हे सुद्धा पाहण्यायोग्य. कुठेही जाऊ नका, रंगत असेल या मॅच मध्ये. देऊया डीजेला संधी किंवा एक सुमधुर गीत आणि त्यानंतर टॉस सुद्धा केला जाईल. राम 11 कसराळी आणि कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा. करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला टॉसच्या दिशेने आपण वळतोय. हार्दिक आहेत ओव्हर टू यू. धन्यवाद आदेश सर. टॉस आपण या ठिकाणी करतोय. आजच्या रचनेमधून शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय शुभमजी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत जयेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला सत्यवाद सामना आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जाईल शुभमजी नाईक यांच्या शुभ हस्ते. कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा टीमचा टीमचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. टेल असा कॉल या ठिकाणी केलाय आणि हेड आलाय. म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच राम 11 कसरे टीमने मी विनंती करतोय मान्यवरांना आपण मुख्य मंचावर दिसताना पण नवा. सध्या टॉस तुम्ही जिंकल्यात, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या नाईट सेशनमध्ये 2 मॅच तर झाल्यात. आता एन्जॉयमेंटसाठी आम्ही आता खेळणार आहेत. कोणाचा तरी फायदा होईल. आणि एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तुम्ही स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. जी मेहनत घेतली त्याचं एक छोटंसं वर्णन कसं द्याल? मेहनत घेतली तर सर्वांना दिसून आली ती मेहनत. कारण सर्वांनी खूप अशी चांगली साथ दिली. प्लेयर लोकांनी चांगली साथ दिली. जसं जसं ज्याला टाईम भेटलं तसं तसं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. असं कोणी सपोर्ट केला नाही असं नाही, कारण प्रत्येक गावाने पण आम्हाला सपोर्ट केला आहे. तरी अजून जर आपल्याला अजून बघायचं असलं तर खरोखर या लीगसाठी आमची कमिटी आहे ती खरोखर खूप मेहनत घेतली. आणि काही चुका आमच्याकडनं पण झाल्या असतील, कुठे काही कमी पडलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. नंतर येणाऱ्या कालामध्ये नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू काही गोष्टी. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. ॲज आयोजक आपण पाहिलं सत्यवान यांना आणि चांगलं मनोगत व्यक्त केलं. जयेश, तुम्ही टॉस जिंकले असेल, तुमचा निर्णय काय असा? बॅटिंगच करायची होती, कारण की ज्या चेसमध्ये आम्ही डिफेंड केले होत्या, बॅटिंग चेस रना केल्या होत्या, ह्यामध्ये यश वगैरे होते, त्यांना बॅटिंग भेटली नाही तर बॅटिंगच केली असती. आता बॅटिंग करायची आहे तर 5 षटकांमध्ये माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? 55 ते 50. ॲज अ कॅप्टन टीमच्या परफॉर्मन्सवरती सॅटिस्फाईड आहात? हो, कारण की माझा परफॉर्मन्स खूप खराब चालला आहे ह्या लीगमध्ये. कारण की जवळजवळ 5 ते 4 कॅचेस सोडलेले आहेत, त्या सुधारण्याचा प्रयत्न करणं. नक्कीच ऑल द बेस्ट. अबाउट टीम्स टॉससाठी जिंकलाय तो म्हणजेच राम 11 कसरे टीमने आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील आदित्य पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम मांगेला सर. थँक्यू सो मच. हार्दिक गिनी यांना आपण ऐकतायत. आज या रजनीमध्ये अगदी रंगत आहेत, कारण की खूप चांगले सामने. बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक मोठी धावसंख्या आली. आता पाहूया, इंटरेस्टिंग आहे ही धावसंख्या चेज होईल की नाही, कारण की आतापर्यंत 60+ धावा या कुठेतरी मात्र डिपेंड झाल्यात आणि ते चित्र या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? परंतु रणजित आणि नागेश ज्याने आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आहेत. आमच्या समवेत तुकाराम मांगेला सर पुन्हा एकदा जॉईन झालेत. व्हेरी वेलकम सर, आपलं स्वागत असेल. धन्यवाद आदेश पाटील यांचा आवाज आपण त्याच्या अगोदर हार्दिकीने यांचा आवाज आपण ऐकला. महत्वाचा मॅच आहे. जाणता राजा एक मोठा धावफलक त्यांनी समोर ठेवला. आपण ग्रीशा 11कडे ती क्षमता आहे. तसं नागेशचा उल्लेख केला, टॉप रन गेटिंग स्कोरर आज सध्या आघाडीवरती आहेत. जो रन स्कोररमध्ये तो खेळाडू आहे, चेहऱ्यावरती तिथे आदळलाय. एक धावे चेंडूवरती जरूर मध्ये. पण आज काय झालं बघा, ती एक सुपर ओव्हर आली आणि मग बॅटिंग मधली पॉवर पण आली.
पहिला पॉवर येत नव्हती, पॉवर गेली होती. जसं आपण तो कारचा गेम खेळतो बघा, वेळेवरती काही पेट्रोल टँक येत असतात, पॉवर घेत असतो, तसा तो पेट्रोल टँक वाला खेळ होता. ती पॉवर आली आणि आता पॉवर या मैदानावरती दाखवली जाते. आणि नक्कीच आता काहीतरी करून दाखवायचंय. त्याच अनुषंगाने जांताराचा खार्डी संघ मैदानाच्या दिशेने परफॉर्मन्स चांगला झाला फलंदाजीच्या माध्यमातून. आता तोच कॉन्फिडन्स अगदी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुद्धा अगदी आपण पाहू शकाल. म्हणजे असं म्हणावं लागेल त्या पॉवर प्लेच्या त्या सुपर ओव्हरमधनं काय माहिती का, तो जसं संजीवनी बुटीचं घेतून पुन्हा एकदा मृतावस्थेत जसं गेलेला असतो, पुन्हा एकदा जिवंत होतो, तसं शिथिलता आली होती या टीमला जाणता राजाना. पण त्या एका मॅचनं काय एनर्जी आले या टीमकडे. मी म्हटलं ना, तर काय एनर्जी आले. जो विनीत स्टकर करत होता त्याने बॅटिंग केली, जो विनीत गोलंदाजीमध्ये कमी पडत होता त्याने टिपलाय पहिला विकेट. दोन्ही अंकांवर एक गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ अगदी झालाय समाप्त. पहा जो कॉन्फिडन्स 28 धावा केल्या ना प्रथमतः फलंदाजी करत असताना, आता त्याच कॉन्फिडन्स विनीतने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली नो डाऊट, परंतु फलंदाजी थोडंसं कुठेतरी चिंतेची बाब होती. विनीतची फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली बहारदार झाली आणि त्याने मात्र जी नीव रचली, जो पाया रचला ना, त्यानेच मात्र अगदी आपण पाहत आहे हा कॉन्फिडन्स लेवल पुन्हा एकदा संघाचा हाय लेवलला पाहायला मिळतोय. आणि बघा दुसऱ्या अंगाला म्हणजे आपण जाणता राजाच्या बाजूने आपण विचार करतो, पण दुसऱ्या ग्रिशी एलेव्हन या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ करत होता. एक सामना त्याच्यासाठी खराब केला, तो 12-12 वाला. तो 12-12 वाला सामना थोडा खराब केला आणि त्या सामन्याला विसरण्यासारखं होतं. तिथून त्या इम्पॅक्टमधनं, त्या प्रभावातनं, त्या परिणामातनं त्यांना बाहेर यायचं आहे. त्या परिणामात जर कायम तुम्ही राहिला ना तर पुढे जाता नाही येणार. जसं गाडी चालवताना पुढची काच मोठी काच ते मागे बघण्यासाठी छोट्या काच असतात, त्याला कारण असते, कारण पुढे जायचं असतं म्हणून त्या 4 व्हीलरला पुढची काच मोठी असते आणि मागून कोण येतोय किंवा नाही येत हे पाहण्यासाठी छोटे. मागे थोडा वेळ बघायचा आहे पण पुढे जास्त वेळ बघायचा आहे आणि तो खेळ करायचा. पहिल्या षटकाचा खेळ चांगले षटक हाताळले विनीतनं, 2 धावांचं 1 विकेटचं पहिल्या षटकाचा खेळ, 1 गडी बाद 2. दोन्ही अंकांवर 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. मोठ्या धावसंख्येचा जेव्हा आपण पाठलाग करताय ना तेव्हा सुरुवात खूप महत्वाची असते. आता या सुरुवातीमध्येच विनीतची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली, कारण की 2 धावा फक्त आणि फक्त, आणि ज्यामध्ये महत्वाची विकेट रणजितची आली. ज्या खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली होती ना, पहा कंपॅरिझन आपण पाहू शकाल. फर्स्ट इनिंगमध्ये 12 धावा होत्या जांताराचा खार्डी संघ, तर ग्रीश इलेव्हन अगदी मागे राहिलाय. 2 धावा 1 गडी अगदी बाद झालाय. म्हणजे जर कंपॅरिझन करायचं झालं तर 10 धावांचा फरक आहे. आता तो 10 धावांचा फरक कसा पार करणार, कारण मोठा पाठलाग आहे. 73 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये जवळपास ते जरा 14च्या वरची जी सरासरी राखायची आहे त्याच्यामध्ये 10 धावा तुम्ही मागे पडल्यात. 10 धावा मागे पडल्यात, पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि आज विनीत पहिला एक चांगल्या षटक आणि आता पहिल्या चेंडूवरती मोस्ट रन गेटिंग फलंदाज नागेश बादव तंबूच्या दिशेनं जात असताना. 2 अंकांवर दुसरा धक्का. एकीकडे रणजितने साथ सोडली, आता नागेश सुद्धा मोठा फटक्याची निवड, परंतु क्षेत्र अगदी चुकीचं पाहायला मिळालं. नेहमीच आपण म्हणतो ना की जिथे तुम्ही खेळता त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक कुठल्या दिशेने आहे तुमच्या माइंडमध्ये असणं ही सुद्धा खूप महत्वाची आहे ॲज अ बॅटर. परंतु इथे चुकी काय घटित झाली, फटका सुंदर होता, एलिव्हेशन सुद्धा होतं, परंतु क्षेत्र चुकीचं पाहायला मिळालं, कारण की लॉंग ऑन रिझन मध्ये विनीत होते आणि त्याने अचूक झेल टिपलाय. योग्य त्या पद्धतीचा अगदी विकेटचं पतन. रिप्ले पाहिला तर लक्षात येईल, तुम्ही जसं उल्लेख केला होता तो डिस्टन्स का कव्हर केलं शकलाय, कारण फटका खेळताना बॉडी बिहाइंड गेली, मागे गेली. जो शरीराचा भार आहे ना बघा, आपण पुन्हा एकदा बघा, ती मागे गेली. जी बॉडी थोडीशी मागे गेली ना त्याच कारणास्तव तो डिस्टन्स कदाचित कव्हर करू शकला नाही. तो फोर्स, ती ताकद पुढे जनरेट नाही झाली. मागच्या फटक्यामध्ये फटका खेळायचा होता आडव्या बॅटनं. धावाची संधी आहे, धावाची संधी जरूर आहे, पण निसटले की नाही फार पंचाचा निर्णय येणार आहे. पंचाचा इशारा, इट्स OUT, आउटचा इशारा. असं होतं ज्यावेळेला एक विकेट बाद होतं, गडी बाद होतं. ही रिस्की रन होती, वेगाने चेंडू गेला होता बरोबर सर्कलमध्ये, क्षेत्ररक्षण झालं आणि आशुतोष ते सांगतात बाबा धावायचं नव्हतं, भाई दौडना नाही था आपको, विकेट, गडी बाद झालाय. विकेटचं पतन. आता भरीसभर इथे एक खेळाडू बाद झाला, दुसरा खेळाडू बाद झाला आणि हे होणं मात्र त्या ठिकाणी अफोर्डेबल नव्हतं, कारण की मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दिलीप सुसज्जित होते आणि योग्य त्या पद्धतीने आशुतोष बरेच मागे राहिले आणि तोपर्यंत अगदी बाकीचं काम गोलंदाजाने केलं होतं. चांगलं कलेक्शन झालं आणि सरळ धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागते. आता परिपूर्ण जे थोडीशी आपण म्हणतो ना की नामुष्की उडावले,
सिच्युएशन मोठी धावसंख्या चेस करायचं आहे. मोठी धावसंख्या चेस करत असताना खराब सुरुवात झालंय आणि इथून गोलंदाजी म्हणायची झाली तर आतापर्यंत योग्य पद्धतीने कुलभरलेंत अगदी आपण पाहताय बादची आतली कडा क्षेत्ररक्षक फाईन लेग दिशेने अगदी जाऊन चेंडूला उचलून फील्ड करेल एक सिंगल धाब्यांवरच. आता अगदी 3 या अंकांवर 3 गडी बाद. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना की फुटबॉलचं ज्या पद्धतीने मात्र जो स्कोर असतो तोच मैदानाच्या दिशेने अगदी पाहायला मिळतोय. 3-3चा स्कोर आहे. पण अशी परिस्थिती काय आली त्याचं थोडंसं विश्लेषण आपण करूया. जाणता राजा खार्डी आणि ग्रिशिया 11 यामध्ये सुरू असलेला मॅच. टप्प्यात चेंडू बॅटच्या मधोमध येत नाहीये. आता थ्रो करायचा कुठे होता ते माहिती नाही. आधे इधर जाओ आधे उधर जाओ, थ्रो थोडासा बीच में कराव असं ते होता. नाही स्ट्रायकर एंडला नाही नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला तरी कुठे हा थोडासा प्रश्न होता. एक सिंगल रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धाव फलकावरती धावा 4 आणि 3 गडी बाद. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे धाव फलक अगदी आपण पाहत आहे. थोडीशी स्थिती अगदी गंभीर आहे. बॅटची लिडिंग एज लागले. टॉप एज उडाल्यानंतर फाईन लेगला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार चौकारेल. कन्व्हिन्सिंग तर नाहीये परंतु धावा इथून 4 स्कोर कार्डवर जित होतील. 8 या अंकांवर 3 गडी बाद. हा जसं तुम्ही म्हटलं कन्व्हिन्सिंग नाहीये. चेंडू तिथे नाही गेला जिथे फलंदाजाला खेळायचा होता पण चेंडू तिथे गेलात. गेंद वहां नहीं गई ज्या बल्लेबाज खेलना चाहते हैं लेकिन गेंद वहां गई है. यश टीम खुश होती हुई. टीम थोडीशी खुश झालेत की चला कसा का न होईना चौकार आलाय. फटका 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 टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक शोधा का यष्टीरक्षक जातोय. अजय टीमला जातोय. गडी बाद होण्याचा क्रम कायम राहिलाय. मागच्या षटकात देखील चांगला हाताळ होतं. या षटकामध्ये धावा कमी आणि विकेट जास्त आल्यात. या षटकामध्ये 3 विकेट 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 4 गडी बाद 8 धावा. परिपूर्ण जी अगदी आपण पाहू शकाल हा रन चेस थोडासा कुठेतरी खुंटीत झालाय. ग्रिशा 11 जांभूलपडा या संघाकरिता फटक्याला थोडंसं खेचून मारण्याचा प्रयत्न झाला यावेळेस आणि लिडिंग गेज म्हणजे जर टॉपेज उडाला गेलं आणि त्या दिशेने खूप चांगला झेल पंकजच्या माध्यमातून टिपला. म्हणजे या अगोदर बॅटल होतं पंकज बसेस पंकज ते बॅटल परिपूर्ण संपलं. पंकजचा अगदी विकेट गेला आणि पंकजच या झेल खाली येत असताना एक चांगला झेल परिवर्तित झाला. बघा जसं आपण जाणता राजावरती चर्चा करतोय तसं ग्रिशिया 11 सुरुवात चांगली होली ती स्पर्धेची. विजयाच्या दिशेने वाटचाल करत होते पण मागचा सामना जसा रणजित नागेश बाद झाले ना मग तो माघारी आला. आताही तेच घडलंय. कारण काय झालंय की पहिल्या 2 सामन्यामध्ये विजयाचा वाटा हातभार होता ना तो कदाचित नागेश आणि रणजितचा जास्त होता आणि त्यांचं बाद होणं सेटबॅक होतं. पाठीमागे जाणं होतं. 18 चेंडू आणि धावा करायचे ते 65. 18 बॉल्स रिमेनिंग 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो 21च्या घरामध्ये. विनीता या स्पेलमध्ये काय गोलंदाजी राहिलाय आज. संपूर्ण या रजनीमध्ये विनीतने आज इम्प्रेस केलाय. वेग भन्नाट आहे. चांगल्या पद्धतीने लाईन लेंथ रिदम खूप महत्वाचा आहे या गोलंदाजाचा आणि जो हाईट फॅक्टर आहे ना अगदी तो यूज होतो असताना हिट द डेक गोलंदाजी केली जाते. कधी मात्र कटरचा उपयोग केला जातोय कधी मात्र लेन बॉल आहेत कधी मात्र आखू टप्प्याचे चेंडू म्हणजे जर परिपूर्ण एखाद्या पॅकेज आपण जेव्हा बघतो ना त्याच पद्धतीचा अगदी हे गोलंदाजीचा मनसुबा विनीतच्या माध्यमातून अप्रतिम. कुलभरलेंत समोरच्या दिशेने खेळला. आता चांगला स्ट्रोक आहे. याच फटक्यांची आवश्यकता. पहा विजय आणि पराभव हा तर खेळामधील दुवा आहे परंतु जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर या यशाच्या दिशेने कशी वाटचाल होईल त्या लक्ष्याच्या दिशेने कशा पद्धतीने वाटचाल होईल आणि अगदी हा 4 धावा अगदी येत आहेत. याच फटक्यांची आवश्यकता ही कन्सिस्टंटली असेल. गरज होती. जसं चौकारीनं फुलरने डिलेवरती बॉटम हँडचा वापर केला. बरोबर व्ही मध्ये खेळलं होतं. बिलकुल बल्ले का पुरा चेहरा दिखाया. समोर खेळलं होतं व्ही मध्ये खेळलं होतं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार चौकार. बघा ज्यावेळेला बॅटिंग करतो जाणता राजाना त्यावेळेला धावा येत नव्हत्या. तो एक षटकार एक ओव्हर थ्रोचा 5 धावा आणि तिथून स्कोरबोर्ड वाढला गेला होता. धावा धावफलकावरती येते 12. पहिला आला होता समोर आता गेलाय मागे. समोर मागे पंचांचा इशारा 22 लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चौकार. 16 या अंकांवर धावफलक आहे. अगदी या महत्वाच्या धावा. आता धावा कशाही पद्धतीने धावेंचं स्वागत करतील ग्रिशा 11 हा संघ. पहा आता मॅच मध्ये परिपूर्ण बॅकफुटला तर आहेत परंतु आता इथे किती फरक हा सुद्धा एक महत्वाची बाब असेल ती सुद्धा ऍड करावी लागेल कारण की विकेट तर फार मोठ्या प्रमाणात गेल्यात. अजय अगदी मैदानाच्या दिशेने प्रयत्न करतात. एकीने अजित आहे परंतु विनीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. हा प्रकार ऑन साईडला बळवलाय. आता रोखणं थोडंसं मुश्किल असेल. टॉप एज सरळ चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा क्लिअर करेल. काय इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा असेल का कारण की अगोदर समोर आला पुन्हा एकदा मागे आला आणि पुन्हा एकदा फाईन लेग मागच्या दिशेने हा षटकार. चला म्हणजे दुनिया चले आघाडी मैच चलो पिछाडी तसं आहे. हा पुढे मागे खेळ चाललाय आणि हा वेग इतका होता ना या चेंडूवरती आणि बॅटवरती बिहाइंड द विकेट पाठीमागे षटकार गेलाय.
असं चित्र आपण जे सीझन क्रिकेटमध्ये पाहतोय. टॉप 8 लागला का मागे जाताना तो षटकार आलाय. आता चेंडूच्या वेगात बदल केला होता. आता यष्टीरक्षक बॉडी त्याने बिहाइंड ठेवली. अक्षरशः चेंडूच्या मागे आपलं शरीर आणलं होतं. हे चेंडूला फील्ड करताना धावा करती आहेत. चेंडू बघा टॉप 8 लागला होता आणि इतक्या वेगानं सीमारेषा पार गेला होता. 22 या अंकांवर स्कोर कार्ड अगदी आपण पाहत आहे. 23चा रिक्वायर रन रेट आता अगदी पाहायला मिळतंय. या चेंडूवर मोठा स्ट्रोक अपेक्षित असेल. असायला गेला खूप चांगला स्ट्रोक आहे, परंतु लॉंग लेग क्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. मधुन्याला अगदी आपण पाहता एक सिंगल धाबेवर समाधान स्ट्राईक स्वतःकडे ठेवील अजय. 3 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 23 या अंकांवर स्कोर कार्ड 4 गडीच्या मोबादल्यात. अगदी जी सुरुवात झाली होती ना ती थोडीशी कन्व्हिन्सिंग होणं. तत्पूर्वी आपण अनालिसिस पाहूया. 12 चेंडू आहेत, 50 धाब्यांची आवश्यकता. आता 25चा रिक्वायर रन रेट. तुकाराम सर, 25चा रिक्वायर रेट म्हणजे याचा अर्थ 3 फटके मोठे फटके खेळायचे आहेत. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपला. आता जनता राजा होता 39 वरती, 1 गडी बाद 39 आणि ग्रीशिया 11 आहे 2, 3, 4 अर्थात 4 गडी बाद 23 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. असं नाही की मॅच मध्ये येणार नाही, पण आता ती वेळ थोडीशी पुढे चालली आणि त्यावेळेला आता तो रिक्वायरमेंट आहे ना ती वाढत चालली. मागे जर 2 फटके पाहिजे होते, आता 3, 4, 5 मागे पुढच्या 12 चेंडूवरती किमान 5 ते 6 मोठे फटके खेळायचे. ऑफ स्टंपच्या बाहेर राईट आर्म राऊंड द विकेट आले होते. एसटीच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. 1 धाव जरूर आहे चेंडूवरती पूर्ण केले. 22चा इशारा पंच गणवतोय. 1 धाव स्कोर बोर्ड होते ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तो 24 या अंकांवर 4 गडी बाद. आता सिंगलने मात्र फरक पडणार नाही. जाणता राजा खार्डे या संघाला फरक पडेल. ग्रीशाला पण जांभूल पडा या संघाला, कारण की सिच्युएशनने डिमांड केले मोठ्या फटक्यांची. इथून तो सप्लाय पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं योग्य. इथून या स्पेलमध्ये दिलीप याला अगदी आपण पाहत आहे मोठे फटके येणे कन्सिस्टंटली आवश्यकता आहेत. 24 या अंकांवर 4 गडी बाद. 3.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. स्ट्रायकिंगला मिस्टर अजित याला होती आपण पाहत आहे. मोठा फटका खेळण्याचा मान समोरच्या दिशेने. खूप चांगला स्ट्रोक आहे. याच फटक्यांची आवश्यकता. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे मोर. 6 धावा. स्कोर कार्ड 30 या अंकांवर. समोर बरोबर समोर खेळला होता. फटका जोरकस होता. ताकद झोकली होती या फटक्यावरती. बघा ताकद झोकली होती या फटक्यावरती आणि बरोबर साईज की नाही त्याच्या उजव्या थोड्याशा डाव्या बाजूला हा चेंडू जातोय. सीमारेषा पार षटकार आल्यात. एक षटकार येतो, एक चौकार येतो, पण एक षटकार से बात नहीं बनेगी. बात बनेगी जब वो लगातार आएंगे. वेगाने येणार, कंटिन्युअसली येणार, त्याच्यात सातत्य राखणार तर मजा येणार. 30 धावा धापड करती. 43 धावा अजूनही करायचे आहेत. 3.2 षटकांचा खेळ झालाय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 43 धावांची आवश्यकता. कोलवटा चेंडू बॅक टू द बॉलर फील्ड केले गेले. फॉलोथ्रू मध्ये आपले फील्ड केले गेले. धावा धापडकावरती 30 9 चेंडू 43 धावा. चांगला टप्पा होता. यावेळेस हे प्रत्युत्तर दिलं दिलीप याने. खोलवर लेन यावेळेस हाताळली गेली. 9 चेंडू 43 धावींची आवश्यकता अजूनही शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. गेलाय चेंडू पुन्हा एकदा 6 धावेंकरिता. याच फटक्यांची आवश्यकता. प्रयत्न होतोय अजितच्या माध्यमातून. 36 या अंकांवर 4 गडी बाद. आता 8 चेंडू शिल्लक आहेत. आवश्यकता असेल 37 धावसंख्येची. 36 झाले. 37 धावांची आवश्यकता आहे. जसं मी म्हटलं होतं 12 चेंडू मध्ये किमान 5-6 मोठे फटके येणं अपेक्षित आहेत. मागच्या या 3-4 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर आलेत. पुढचे 2 चेंडू म्हणजे आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडू मध्ये 37 धावा ज्या करायच्या आहेत ना, याचा अर्थ पुढच्या 2 चेंडूवरती जर 2 फटके आले मोठे फटके तर कदाचित शेवटचं ओव्हर येईल त्याच्यामध्ये 24, 25, 26 धावा राहू शकते. आणि 2 चांगले चेंडू, 2 चांगले बॉल, ते 6 बॉल मध्ये 36, 35, 33 समीकरण कदाचित हे राहू शकेल. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. बराच बाहेर आहे. पंच सांगतात इतका बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 36 झाल्या होत्या, 37 पाहिजे होत्या, आता 37 झाल्यात आणि 36 पाहिजे. 8 चेंडू 36 धावेंची आवश्यकता आहे. दोन्ही चेंडू खूप क्रुशल असणार आहेत. असं नाही की धावा नाही होऊ शकत, परंतु इथून जर कन्सिस्टंटली ते फटके आले रेग्युलरली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा येऊ शकेल. आउटसाइड ऑफ चेंडू फेकण्याचा मानस. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. तो षटकार आला तदनंतर काहीतरी अगदी वेगळं करण्याचा मानस दिलीपच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे. अतिरिक्त धाव येते. 38 या अंकांवर स्कोर काढाय अजूनही आवश्यकता आहे 35 धावसंख्येची. 35 आहे. कोणाच्या पसंतीस पडणारा 8 चेंडूचा खेळ आहे. 35 धावांची आवश्यकता. महत्वाचा षटक. शेवटचे 2 बॉल. मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
झेल टिपला गेलाय. झेप टिपला डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक होते. टिपलाय झेल आणि अजितला परतावा लागले पॅव्हेलियनच्या दिशेनं. थोडंसं मॅच बनत होता, खिचडी पकड येते आणि त्याच वेळेला आलाय अजितचा हा विकेट. 5वा गडी बाद 38 धावा धावफलकावरती. थोडासा शरीरापासून अगदी दूर खेळला गेला. थोडंसं अगदी आपण पाहू शकाल वेट तेवढं परिपूर्ण ट्रान्सफर झालं नाही. एलिव्हेशन हे जास्तीत जास्त होतं. अगदी आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याचा मानस होता आणि समोरचा जो आपण पाहू शकाल बॅटचा जो टो आहे त्याला चेंडू हा स्पर्श झाला आणि परेच्या माध्यमात एक सुंदर झेल अगदी त्या दिशेने टिपला गेला. 35 धाव्यांची आवश्यकता अजून सुद्धा असेल. नव्याने फलंदाज प्रणय मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील 38 धावा या स्कोर कार्ड अजूनही 35 धाव्यांची आवश्यकता असेल. साईडला खेळण्याचा मानस. द फिंगर इज गॉन अप. ऍब्सोल्युटली प्लम या स्टँडच्या मधोमध अगदी सापडले गेलेत आणि अगदी शेवटच्या 2 चेंडूवर परिपूर्ण ज्या गोष्टीची आपण उल्लेख केली होती की 2 चेंडू जर चांगले आले तर या मॅच मध्ये जी पकड आहे ती आणखी स्ट्रॉंग असेल जाणता राजा खार्डी या संघाची. दोन्ही बरोबर ऑन द लाईन हे चेंडू हाताळले गेले होते. पहिला उजव्या शीच्या बाहेर हाताळला गेला होता. हा चेंडू पहिला विदिन द लाईन स्टंपच्या बरोबर मध्ये राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत होते आणि चेंडू बघा ज्यावेळेला पायावरती आदळला त्यावेळेला पोझिशन काय होती. बरोबर मिडल स्टंप अगदी योग्य निर्णय पंचांचा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात बरोबर मिडल स्टंप वरती चेंडू जाऊन तो आदळणार होता. हे षटक होतं ज्या षटकामध्ये कदाचित ग्रीष्या 11चा संघ कमबॅक करू शकला असता, पण जाणता राजासाठी आता हा मॅच जवळ आलाय थोडासा, कारण 6 चेंडू आहेत आणि मी म्हटलं होतं 2 चांगले चेंडू. 6 बॉल 35-33 राहू शकतील. 6 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता. आता हे शेवटचं अंतिम षटक हाताळले गेले तर मेहुल या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. शेवटचा अंतिम स्पेल आहे. 35 धावा खूप मागे राहिला सामना, म्हणून सुरुवातीमध्ये कुठल्या तरी एका फलंदाजाला चांगली स्टार्ट करून देणं तुकाराम सर हे खूप इम्पॉर्टंट होतं. ती स्टार्ट मिळाली नाही आणि या मॅच मध्ये खूप मागे राहिला ग्रीष्या 11 हा संघ. 6 मोठे फटके खेचावे लागतील जर या सामन्यामध्ये परिपूर्ण यायचं असेल तर. स्कोर ऑफ द विकेट खूप चांगला फटका. स्वीपर कव्हर सीमारेषा पार. थोडासा इम्पॅक्ट टाकणारा हा चौकार. 4 धावा या चेंडूवरती पण जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा सुरुवातीला धावा येणं गरजेचं होतं. जी इनिंग त्या साईडला पंकजने खेळली, मदन दळवीने खेळली, ती पार्टनरशिप जी होती ना ती पार्टनरशिप बिल्ड झाली नाही या साईडला. असं नाही की क्षमता नव्हती. रणजित किणी त्या साईडला होते, नागेश पाटील त्या साईडला होते, क्षमता इथे होती पण कदाचित ती खेळी येऊ शकली नाही या इनिंग मध्ये. फरक राहिलाय गोलंदाज यावेळेस ऑन साईडला अजयच्या बॅट मधनं जाता जाता काहीतरी महत्व. अतिशय सुरेख पद्धतीने लढव्या प्रवृत्ती दाखवण्याचा हा मानस. मिळतील धावा षटकार आणि 6च्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 48 या अंकांवर 48 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला जाता जाता अजय आपली ताकद दाखवतोय. उजव्या शीच्या बाहेर चेंडूला ड्रॅग केलं आणि चेंडूला पाठवला डीप मिडी केला. सीमारेषा पार. BGPL षटकार आलाय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले 48. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 अजूनही करायचे आहेत. उजव्या शीच्या बाहेर जास्त बाहेर आहे पंच वळतात आणि आता 49 याचा अर्थ 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 6 24 आणि लागोपाठ मारावे लागणार आहेत. अजयकडे ती क्षमता आहे. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हटलंय. आता इथून त्याच पद्धतीचा स्ट्रोक येईल का. 4 चेंडू 24 धाब्यांची आवश्यकता. मोठा फटका पहिला तर आलाय. आणखी आवश्यकता आहे. नथिंग कॅन इम्पॉसिबल हे सातत्याने आपण म्हणतोय. अशक्य असं काहीच नाहीये. मोठा फटका अजयच्या बॅट मधनं. सुपर स्ट्रोक मॅक्सिमम हिट. चला शेवटच्या म्हणजे आता थोडस साखर झोप घ्यायची वेळ आली होती आणि झोप उडवणारा मॅच आहे. हा झोप उडवणारा मॅच आहे. पहिला षटकार 4 षटकार पाहिजे होते आणि तुम्ही जसा उल्लेख केला इम्पॉसिबल असं काही नसतं. ऍक्च्युअल मध्ये इम्पॉसिबल स्पेलिंग पाहिली ना तर आय एम पॉसिबल होऊ शकतं. पॉसिबल आहे, माझ्याने शक्य आहे, मी करू शकतो, मला हे करायचंच आहे हे जर धाडलं ना ते होऊ शकतं. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट हे सांगवायचं आहे. आणि ते अजयने ते सांगितलंय. 3 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. एका षटकारानं थोडीशी झोप उडाले या सामन्यामधली. नो 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 दोघं नाराज आहेत. एक खराब चेंडू हाताळला म्हणून गोलंदाज नाराज आहेत आणि या खराब चेंडूवरती फटका मी का खेळलो नाही यासाठी अजय नाराज आहे. बराच बाहेर चेंडू होता. अगदी आपण पाहता ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा हा मानस. दबावपूर्ण स्थिती आहे. सिच्युएशन कशी असो परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढले.
आणि अगदी आपण पाहताय पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि नोचा इशारा. आता फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. 3 चेंडू शिल्लक आहेत, अजून सुद्धा 17ची गरज आहे. 17 आहे. आता खतरा कुठल्या संघावर असेल हे सुद्धा पाहणं योग्य. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु आउटसाइड ऑफ. वाईट. आता या वाईट स्थितीमध्ये थोडीशी वाईट स्थिती होईल की काय हे सुद्धा पाहणं योग्य. चॅलेंज केले पंचांच्या या डिसिजनला. अगदी थर्ड अंपायर पुन्हा एकदा बिझी मोड मध्ये पाहायला मिळतील. डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम अगदी त्या दिशेने पुन्हा एकदा व्यस्त होईल. या मॅच मध्ये काय रंगत आहे. पहिला सामना आपण पाहिला लो स्कोरिंग गेम, शेवटच्या अंतिम षटकापर्यंत गेला. हा अगदी आहे हाय स्कोरिंग गेम, हा सुद्धा शेवटच्या अंतिम षटकामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करताय. ज्यावेळेला चेंडू हाताळा फलंदाज पंच सांगतात आहे तो क्रीज मध्ये, फक्त चेंडू कुठून गेलाय हे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय वाईट आहे, त्याला चॅलेंज केले गेले आहेत. क्षेत्ररक्षकांना टीमनं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. सर्वांच्या नजरा आता वॉर रूम असतात VCRच्या रूम कडे लागल्यात. आणि अडीचीन आला. इट्स व्हाईट बॉल. ऑन फील्ड पंचाचा निर्णय कायम ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आता कहाणी परत बदलले. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा रंगलाय 16. गाव झाल्यात गोळा. 3 मध्ये पाहिजे 16. 3 मध्ये पाहिजे 16. खाली राहिला. मिस केलं या चेंडूला आणि मिस केलं क्या या चेंडूला. मिस करताना हा निर्धाव चेंडू. काय उलटफेर आहे या सामन्यामध्ये. अगदी कधी पारडे इकडे तर कधी पारडं तिकडे. आता एवढ्या ज्या धावा आहेत ना त्या एकत्रित करण्याचं काम करतील, कारण की नेट रन रेट हे माइंड मध्ये आहे. आणि या स्पेल मध्ये जिथे आवश्यकता होती मोठ्या धावसंख्येची 35 धावांची आवश्यकता असताना हा सामना अगदी आपण पाहता योग्य त्या पद्धतीने अगदी होत असताना अजून सुद्धा जी आवश्यकता आहे 16ची गरज आहे. येणारे चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडूवर सुद्धा प्रयत्न करतील अजय. स्ट्राईक रेट अगदी आपण पाहताय 13 चेंडू 28 धावा, म्हणजे हीच पोषकता हवी होती या रनचेस मध्ये, ती अगदी अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अजूनही काहीतरी घडू शकतं वेगळं काहीतरी. वेगळा अजीब वगैरे फटका. काय वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता, पण अजयच्या इनिंगला टाळीची दाद येईल, कारण जो फायटिंग नॉक त्याने केलाय. भले पराभव समोर येत होता त्यावेळेला त्याने या 28 धावांची अप्रतिम इनिंग साकारली. हीच लढव्या प्रवृत्ती तुमच्यामध्ये असणं खूप महत्वाची बाब आहे. म्हणून या अगोदरच मी म्हटलं की हार जीत तर खेळाचा पैलू आहे, परंतु तुम्ही त्या विजयाच्या दिशेने तेव्हाच अग्रेसर व्हाल जेव्हा तुमचे प्रयत्न हे यशाच्या दिशेने असतील. आणि चांगला स्ट्राईक रेट 200च्या स्ट्राईक रेटने खेळले. जर आणखी फलंदाज जर त्याला साथ दिली असती तर या धावसंख्येच्या दिशेने पोहोचणं थोडंसं शक्य झालं असतं. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जिथून स्कूप करण्याचा मानस होता, परंतु थोडंसं त्या ठिकाणी लिडिंग एज लागलं आणि खूप चांगला झेल अगदी परिवर्तित झाला. यावेळेस थोडासा चेंडू आउटसाइड ऑफ होता आणि योग्य त्या षटकाची अगदी आपण पाहू शकाल योग्य त्या चेंडूची झाले सांगता, म्हणजे हा मॅच बॉन झालाय परिपूर्ण. या मॅच मध्ये जाणता राजा खार्डी या संघाने आपलं वर्चस्व दाखवलं, परंतु खूप महत्वाचा हा सामना होता आणि तो जाणता राजा खार्डी संघाने मिळवला. 2 गुण त्यांच्या खात्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन जाणता राजा खार्डी संघ आणि हार्ड लक क्रिशा 11 जांभूलपाडा संघ. पुन्हा एकदा प्रयत्न करा नेक्स्ट मॅच करीता. 3 शुभेच्छा. चला शेक हँड करून घ्या, हस्तांदोलन होईल आणि तदनंतर आजच्या रजनीतील शेवटचा अंतिम सामना सुद्धा येईल, जिथे राम 11 कसराळी आणि कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा या 2 संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. समरी आपण पाहू शकाल विनीतने खूप चांगली सुरुवात करून दिली. 13 चेंडूकडे 28 धावा. पंकजने मध्यंतरी अगदी आपण पाहताय मिडल ऑर्डर मध्ये योग्य ती फलंदाजी केली, चांगला स्ट्राईक रेट. 11 चेंडूकडे 27 धावा. तर मदनने मात्र फिनिशिंग टच दिला, 5 चेंडूकडे 17 धावा. तर सेकंड इनिंग मध्ये अगदी अजयने मात्र फक्त आणि फक्त एक कन्व्हिन्सिंग इनिंग केली. अजितने मात्र सुद्धा 2 मोठे फटके खेळले होते, परंतु ज्या विनीतचे 2 स्पेल होते ना तेच निर्णायक राहिले या सामन्यामध्ये. सो अगदी ज्याने सुरुवात करून दिली कणखर, ज्याने केला योग्य तो कमबॅक, सो मिस्टर विनीत पाटील हाच असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सो विनीत आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. आणि जोपर्यंत नवीन सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षेमध्ये पुन्हा एकदा हलका